धुळ्यामध्ये भाजप आता उमेदवार बदलण्याची शक्यता आहे, कारण सुभाष भामरेंच्या उमेदवारीला भाजपमधूनच विरोध होत चाललेला आहे। तर भामरेंच्या विरोधात नकारात्मक वातावरण असल्याचा दावा देखील केला जातोय। भाजप धुळ्याची जागा शिवसेनेला देण्याची शक्यता आहे। दादा भुसेंचे चिरंजीव आविष्कार भुसेंना या ठिकाणी उमेदवारीची शक्यता आहे। नाशिकच्या बदल्यामध्ये धुळे भाजप सेनेला देणार का, या संदर्भातल्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये खास करून लढत होणार आहे आणि ही लढत गेल्या वेळेपेक्षा निश्चितपणे वेगळी असणार आहे। कारण 2 टर्म असलेल्या खासदार सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीने उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यामुळे पक्षांतर्गत त्यांच्याकडे नाराजीचा सूर, त्याच्यानंतर 10 वर्षात लोकांची कामे झाले नाहीत आणि म्हणून सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।